अरे काय मस्त प्लॉट आहे अश्विनी, जाम आवडला मला. आपला जुना प्लॉट होता त्यापेक्षा मोठा आहे. मस्त प्रशस्त बंगला बघून इकडे, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या रूम्स. आणि तुला माहिती का, मेन रोड बाजूलाच आहे, म्हटलं कम्युट करायला बरं पडेल ना. मयुरीला कॉलेजला जायला बरं पडेल. आणि हो, कुची ती स्कूल बस ती इकडे इकडे कोपऱ्यावर येते, म्हटलं तिलाही जवळ. अरे हो, येताना ते जॉगिंग पार्क बघितलंस तू? आई बाबा रोज जाऊ शकतात ना सकाळ संध्याकाळ वॉकला तिकडे. मस्त, आय लव्ड इट. तुला काय झालंय? तू काय बोलतच नाहीयेस, तू अजिबात एक्साइटेड नाहीयेस, काय झालंय? नाही हो, तसं काही नाही. म्हणजे तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, पण ना मला इथे असं नाही, या प्लॉटवर प्रसन्न वाटत नाहीये. वातावरण काहीतरी जरा वेगळं वाटतंय. म्हणजे मागे आपण जेव्हा आपल्या प्लॉटवर आलो होतो ना, तेव्हा कसं छान वाटत होतं. असं वाटत होतं की माझ्या गडूनेच मला इथे पाठवलंय. पण इथे माहित नाही, पण इथे काहीतरी मिसिंग आहे. काय मला माहित नाही. पण अश्विनी, असं काही मिसिंग नाहीये का? इतका छान सुंदर प्लॉट आहे. आणि हा प्लॉट सुद्धा गणूनच दिला ना आपल्याला. आपल्याकडे कुठे होते पैसे घ्यायला? आपल्या स्वप्नांचं घर बनणार आहे इकडे, ज्याचं आपण इतकी वर्ष वाट बघितली, ज्याचं स्वप्न आपण इतकी वर्ष बघितलं, ते आता सत्यात उतरणार आहे. अच्छा, मी तुला मेन डोर कुठे बनणार आणि कसा बनणार ते दाखवतो. एक हे बघ, इकडे ना, इकडे असा मेन डोर बनेल, बिग ह्यूज मोठा. आणि हे आहे माझ्या बाळाच्या घराचं दार. आणि ना इकडे या बाजूला ना सगळी खेळणी असतील, आणि या बाजूला, एक्झॅक्ट या बाजूला ना किचन असेल. आणि इथे या साईडला बरोबर या बाजूला मी ना त्याच्या नावाची, म्हणजे मुलगा असेल तर मुलगा, मुलगी असेल तर मुलगी, नेम प्लेट लावणार आहे. आणि मी एक डॉल हाऊस सुद्धा बघून ठेवलंय. खूप सुंदर डॉल हाऊस आहे ते. म्हणजे मुलगी असेल तर ते डॉल हाऊस आणणार, आणि मुलगा असेल ना तर एक हत्तीचं टॉय पण बघून ठेवलंय मी, ते हत्तीचं टॉय आणणार. ऑल्सो मी खूप सारी खरेदी करणार आहे बाळाच्या कपड्यांसाठीची, ज्याच्यासाठी मला ना स्पेशल वेगळं वॉर्डरोब पाहिजे. कारण हे असं आपल्याच कपड्यांमध्ये ठेवा, कुठेतरी ठेवा, खाच्या खोपच्यांमध्ये, तसं नाही चालणार मला. शिल्पी, काय चाललंय तुझं? हे सगळं आतापासून कशाला? खूप वेळ आहे त्याला. अगं, पूर्वीच्या काळी बाळ जन्माला येईपर्यंत एक रुमाल सुद्धा त्याच्यासाठी शिवला जायचा नाही. आणि तुझं हे सगळं आधीपासूनच काय चाललंय? आई, हे सगळे ना जुने विचार झाले. आता जग खूप बदललंय. मी ही सगळी तयारी आधीच करून ठेवणार आहे. म्हणजे ना संजूच्या वेळी ज्या ज्या चुका झाल्या त्या आता मला करायच्या नाहीये, किंवा त्यावेळी जे जे मी मिस केलंय ते सगळं मी यावेळी करून घेणार आहे. अगं पण शिल्पी, हा टेंट हाऊस इथे लावला तर जागा उरेल का आपल्या घरात? म्हणजे या घरासाठी म्हणतच नाहीये बाबा, मी आपल्या नवीन घरामध्ये हे सगळं करणार आहे. म्हणजे त्या घरात मला एक सेपरेट रूम असेल ना, तर त्या रूम मध्ये मी हे सगळं सेटअप करणार आहे. म्हणजे बाळाची वेगळी नर्सरी, आणि ती रूम खूप छान तयार करणार आहे मी. अगं बाई, एवढी स्वप्न रंगवतेस, पण त्याआधी घराच्या मालकिणीला विचार, नवीन घरी ती तुला नेणार आहे की नाही ते. काही बोलतेस का तू? काय कळतं तुला? आणि अश्विनी बद्दल मनात एवढा आकर्षून बोलण्याची गरज काय तुला? एक लक्षात ठेव, शिल्पीला माफ करणारी पहिली व्यक्ती अश्विनीच होती. घेतली, लाडक्या सुनीची बाजू घेतली. का नाही घेणार? घेणारच. आणि ती माझी सून नाही आहे, तुझी देखील सून आहे ना. ती आपली सून आहे, पण आता ती नुसती आपली सून नाही राहिली, एक मोठी कर्तृत्ववान बिझनेस वुमन झालीये. पूर्वी बाप्पा आला का हिचा पाय घराबाहेर पडायचा नाही, आणि आता बाप्पाला घराबाहेर 15 मिनिटं ताटकळत ठेवते ती. आता ती काहीही करू शकते. तुमची सून आता पूर्वीसारखी साधी भोळी अशी राहिलेली नाहीये. मूर्ख, काही अर्थ नाही हिच्याशी बोलण्यात. वहिनी खरंच तसं करेल का? म्हणूनच दादा बहिणीने मला प्लॉट बघायला नाही नेलं. त्यांनी खरंच मला घरात जागा नाही दिली तर त्या घरात माझी रूम असेल ना. हा, हे बघ, मी काय म्हणतोय, इकडे ना, इकडे आपण शिल्पीची रूम बनवूया. म्हणजे इकडून कसा भरपूर हवा पण येईल, आणि नवीन बाळ होईल ना, त्याला मस्त होऊन देता येईल सकाळचं. छान. आई बाबांची रूम डिस्कस केली आपण, मयुरीची केली, कूचही झालं, किचनचं प्लॅनिंगही झालं. अगं,
आपलीच रूम राहिली डिस्कस करायची. आपल्या रूमसाठी ना मी मस्त प्लॅनिंग केली. अशा फ्रेंच विंडोज बनवणार आणि खाली ना ओटा, आणि त्या ओट्यावर बसायचं, बाहेर बघत राहायचं आणि रात्रभर गप्पा मारायच्या. सकाळी उठलं का चहा तिकडेच प्यायचा. नाही म्हणजे मध्ये झोपायचं आपण, पण मला तो स्पॉट ना आपला स्पेशल स्पॉट बनवायचा. तिकडेच बसून राहायचं आपण. नाही म्हणजे काम पण करावं लागेल, एवढा मोठा बंगला आपल्याला मेंटेन करायला पैसे पाहिजे ना. पण गुड यार, व्हेरी हॅपी. सगळ्यांना सगळ्यांची वेगळी रूम मिळेल, सगळे कम्फर्टेबल होतील. पण जेवणाला आपण डायनिंग रूम मध्ये यायचं, सगळ्यांनी डिनर टेबलवर यायचं आणि बसायचं जेवायला. रूम मध्ये कोणाला जेवण मिळणार नाही. तू तसं होऊन देणार नाही मला माहिती आहे. आणि मी काय म्हणतोय, पार्किंगचं ना आपण या बंगल्याच्या बाजूला इकडे असं एक आर्च बनवायची अशी, आणि त्याच्या खाली अशी की मस्त आपली गाडी येणार नाही पार्क होणार. काय वाटतं तुला? अश्विनी, अश्विनी, अगं काय काय करतेस तू? कुठे लागले दाखव. उठ हळू. अगं कुठे लागलं तुला? हळू. अगं सांभाळ. काय करतेस? किती लागले तुला? काय झालं? का अशी पळत पळत गेली? वेडी आहेस का जरा? अहो नका ना इतके चिडू, मला काही झालं नाहीये, फक्त पाय जरा मुरगळला. एवढं लंगडते, जरा मुरगळला. असं वेड्यासारखं का धावत गेले? कुच्या वयाची आहेस का? किती चिडचिड करताय तुम्ही. बघितलं नाही का तिथे काय ते? काय आहे? जाऊ दे, काही असो. जास्वंदाचं झाड आहे तिथे. अगं जास्वंदाचं झाड. अगं मी सांगितलं ना तुला, गणपतीच्या दिवशी आपल्याला ही जागा मिळाली, हे गणूचाच संकेत आहे. तर दुसरा संकेत शोधायला कशाला गेली? अहो पण या जागेवर आत्ता मला गणूने हा संकेत दिलाय. किती छान आहे नी. कुठे लागले सांग मला. काही झालं नाहीये मला, मी अगदी व्यवस्थित आहे. आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे मी विश्वास ठेवला की नाही, पण आता इथे ह्या क्षणी मला गणूने प्रत्यक्षात हा संकेत दिला. आता माझी खात्री पटली की सगळं छान होणार आहे. मी ते झाड बघून येते ना. आता परत झाड बघायचंय? हो जाते मी. हो हो जा. जाऊ दे छत्री. भंगडतेच लागलंय केवढं. अहो छी. दादा आणि वहिनीने खरंच मला मुद्दाम घरी ठेवलं असेल का? नाही, असं एकटंच विचार करत बसण्यात काही अर्थ नाहीये शिल्पी. मी सरळ सरळ त्यांना फोन करून विचारते, क्लिअर करते की बाबा बाबा काय आहे तुमच्या मनामध्ये. फोन करते मी. कुठे माझा? ऐका ना, इथे जेव्हा आपण आपल्या घराचं बांधकाम करू ना, तेव्हा या झाडावरचं जास्वंदाचं फूल आपल्या बाप्पाला वाहू. खरंच बाप्पाने जो संकेत दिला ना, त्यामुळे माझी अगदी खात्री पटली की आता काहीही वाईट होणार नाही, सगळं छानच होणार आहे. मला इतका आनंद झालाय म्हणून. तुला लागलं कुठे ते सांग आधी. दाखव मला. अहो काय सारखं तेच तेच. इतकं काही लागलं नाहीये, फक्त जरासा पाय मुरगळलाय बस. काय पाय मुरगळलाय? छे. बरं ते जाऊ द्यात. तुम्ही मला सांगा, तुम्ही मगाशी काय काय प्लॅनिंग सांगितलं घराचं? कुठे बेडरूम मला म्हणाला? या साईडला नाही, या साईडला शिल्पीचा बेडरूम. ऊन येण्यासाठी ग. एक मिनिट. शिल्पी शिल्पी का? त्या शिल्पीचा फोन उचलते. इकडे तुला लागलं तिच्याशी कुठे बोलते. कट करतोय मी. तुला ना तुझ्या प्रायोरिटीजच कळत नाही. चल काय करायचं शिल्पीशी बोलायची? शिल्पीवर ना आठवलं. अहो बरं झालं आपण तिला इथे घेऊन नाही आलो. झालं कळलं. मग अशी मी बोलत होतो तर तुला तिचा पुळका आलेला. घेऊन चला घेऊन चला घेऊन चला. हो पण आता पटलं ना मला. बरं केलं आपण तिला इथे नाही आणलं. सांगितलं ना तिला आणायची काही गरज नाही. नाही खरंच
इथे एवढे खड्डे आहेत, मीच पडले, तिला या अवस्थेत इथे आणलं असतं तर काय झालं असतं देव जाणे. उगाच हेच माझ्या डोक्यात चालू होतं. इकडे टॉयलेटची सोय नाही, इकडे जवळपास पाणी नाही, डॉक्टर नाही. प्रेग्नेंट बाईला कसं आणणार इकडे सांग मला. जरा होऊ दे, बांधकाम होऊ दे, लेवलिंग होऊ दे, सगळं जेसीबी बेसीबी आणून जरा व्यवस्थित छान करू ना, मग आणू आपण आई बाबांना आणि शिल्पीला. पण मी बोललो का माझं तोंड दिसतं गीच काहीतरी. म्हणजे आई सांगत होती ते खरं होतं. मला खरंच नवीन घरी घेऊन जायचंच नाहीये यांना. मी किती मूर्ख आहे, एवढी साधी गोष्ट मला कळली नाही. आता मीच माझा काय तो निर्णय घेते. चला, वाघमारे कुटुंबाचं घर होणार आता. खरंच खूप समाधान वाटतंय मला. किती वर्ष आपण हे स्वप्न बघत होतो. ते ठीक आहे, पण तुला मुक्का मार लागला असेल. मला सांग कुठे लागलं, नीट दाखव मला. मी काय बोलते, तुम्ही काय बोलताय. आणि मी पडले हे घरी जाऊन कुणाला सांगू नका. हा, घरी कसं सांगणार. घरी सांगितलं तू पडली तर लगेच आई तिकडे लाल पुस्तक काढून बसेल आणि बोलायची बघा गणपती बाप्पाला बाहेर थांबवलं ना म्हणून अश्विनी खड्ड्यात पडली. हो, हसताय काय. आईबद्दल असं बोलता, असं बोलू नका तुम्ही. आणि त्या काय मुद्दाम म्हणून करत नाही ना, होतं माणसाकडनं. पण आता जेव्हा आपलं घर पूर्ण होईल तेव्हा त्यांनाही कळेल गणू नेहमी आपल्या पाठीशी आहे. आणि तो आपल्या बरोबर कधी काहीही वाईट होऊ देणार नाही. सगळं छान होणार आहे आता. घरी जाऊया हळू. परत त्या खड्ड्यात विजवायला पाहिजे. हा खड्डा ही छत्री बॅग मध्ये टाकू का. माझ्या हातात दे ना. बॅग पण दे माझ्या हातात. हे दीदू चल ना, आता मला बस झाला, आता कंटाळा. चल जरा थांब. अगं किती वेळ थांबायचं आणि कोणासाठी थांबतोय आपण. हो, कोणासाठी तरी थांबतोय आपण. पण कोणासाठी. किती प्रश्न विचारतेस. अगं जरा थांब, येईल ती इतक्या. जरा थांब. किती वेळ का दीदू, मला भूक लागलीये. थांब कुहू, येईल. हाय हाय रिया. हेच आहेत का ते आपलं फोटोशूट करणारे ते. आम्हाला बोलू दे जरा तिच्यासोबत. बोल, कसलं फोटोशूट करायचंय. मॅटर्निटीचं फोटोशूट करायचंय, पण ना असं टिपिकल नाही करायचंय, थोडं ग्लॅमरस लुक करायचंय. ठीक आहे, पण ग्लॅमरस फोटोशूट म्हणजे नक्की कसं फोटोशूट करायचंय. म्हणजे तुला बॉलिवूड स्टाईल फोटोशूट करायचंय की एकदम असं रॉयल फोटोशूट करायचंय. असं एवढा काही विचार नाही केलाय, म्हणजे तूच गाईड कर ना मला. ठीक आहे, सगळ्यात आधी मला ज्यांचं फोटोशूट करायचं ना त्यांचा फोटो दाखवून दे. मग आपण त्यांचा लुक डिसाईड करूयात. त्यानुसार आपल्याला प्रॉपर्टीज आणाव्या लागतील. मग मी तुला एक बजेट देईल. तुझं जर बजेट फायनल असेल तर मग आपण डेट फायनल करूयात. सगळ्यात आधी मला फोटो दाखव त्यांचा. दाखव. एक हिचं फोटोशूट करायचंय. हो. अगं पण हिचा तर डिवोर्स झालाय ना, मग ही प्रेग्नेंट. ठीक आहे, माझ्याकडे काही सॅम्पल इमेजेस आहेत, त्या तुला बघाव्या लागतील. म्हणजे आपण तिचा लुक फायनल करूयात. पण त्या इमेजेस माझ्या मोबाईलमध्ये नाही आहेत, तर तुला स्टुडिओला यावं लागेल. हा, मी उद्या येते स्टुडिओमध्ये, चालेल ना. तुझ्याकडे आत्ता वेळ असेल तर तू आत्ताही येऊ शकतेस, कारण मी तिकडेच चालली आहे. दीदू चल ना, आपण तिकडे आता जाऊ शकतो. आणि उद्या मला स्कूलला जायचं ना सकाळी. मग तुला एकटीला कसं फायनल करता येईल. तुला नाही जमणार एकटीलाच. आपण जाऊया. चल. नाही जाऊ शकत, घरी सगळे वाट बघत असतील आपली. मग एक काम कर ना, तू बाबांना मेसेज कर, नाहीतर आपण कॉल करून सांग की आम्ही इकडे जाणार आहे आणि मग आपण निघूया. चल. बरं थांब, आम्ही येतो तुझ्यासोबत आताच. ओके, कूल, चला. हा चल. नुसतं तोंडावर माफ केलंय ग तुला, असं म्हणाली वहिनी. प्रत्यक्ष काही तिने माफ केलंय मला असं वाटतच नाहीये. मनातच जर जागा नसेल तर घरात जागेचं काय घेऊन बसलीये मी. मूर्खच आहे म्हणा. अरे देवा, कुठे ठेवला असेल या बाईनी बाप, कळतच अरे देवा. अगं तू बघितलंस का ग बाम कुठे कुठे ठेवलाय काय म्हणत नाही नाही बघितलं मी. जाऊ दे राहू दे, बाहेरच बघते कुठे आहे. याला काय अर्थ आहे. मी इथे बॅग भरतीये, हे दिसतंय तिला धडधडीत, तरी पण एका शब्दाने तिने मला विचारलं नाही तू का बॅग भरतीयस, कुठे चाललीयस. म्हणजे फक्त दादा आणि वहिनीला नाही तसं वाटत, तर घरातल्या सगळ्यांनाच असं वाटतं की मी इथे राहू नये. कोणालाच मी नकोशी आहे. हा, आपण एक काम करूयात, या वर्षी ना यंग मुलींसाठी ब्युटी कॉन्टेस्ट ठेवूयात. काय म्हणता? ए, आम्ही बायकांनी काय घोडं मारलंय रे तुमचं.
अहो कंठाळे, तुम्हा मॅरिड बायकांची गेल्या वर्षी स्पर्धा झाली ना, यावर्षी आपण काहीतरी वेगळं करूया. पुढच्या वर्षी तुमचे घेऊ ना परत स्पर्धा. हो करेक्ट. मग तुमचं जर सगळं ठरलंच आहे तर मला इथे कशाला बोलवलंय? हे बघा, अजून काहीही ठरलं नाहीये. अजून जजेस ठरायचे आहे, स्पर्धा कोणती घ्यायची ते ठरायचं आहे. आणि तुम्ही असल्याशिवाय कसं काय ठरवणार बरं? हा, मग ठीक आहे. मी काय बोलते, आपण ह्या वर्षी शिल्पीला जज म्हणून बोलूयात का? कारण ती मिसेस आश्रय सोसायटी होती गेल्या वर्षीची. आणि मी असं ऐकलंय की ह्या ज्या मोठमोठ्या सौंदर्य स्पर्धा होतात ना, त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या विनर्सना जज म्हणून बोलवतात. आपणही तसंच करूया. चालतंय की मग. हा, आणि तिच्याच तर्फे आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा करूया ना. हो चालेल. एक वस्तू धड जागेवर मिळत नाही. घरातल्या बाईचं घरात लक्ष नसलं ना तर हा असा प्रकार होतो. पाय दुखीने नको केलंय. हो, अगं अश्विनी फिरायला गेली आहे का? श्रेयस सोबत प्लॉट बघायला गेली आहे ना? प्लॉट बघायला गेले माहितीये. रिकामा प्लॉट, जायचं बघायचं यायचं, त्याला कितीचा वेळ लागतो? उज्ज्वला, अगं त्या दोघांचं स्वप्न आहे स्वतःचं घर बांधायचं. मग प्लॉट बघून कुठे काय करायचं काय नाही यावर चर्चा करायला वेळ लागणार की नाही त्यांना? काय? आणि हल्ली की नाही अश्विनीवर तू फार चिडचिड करायला लागली आहेस. कारण शोधतेस. एक मिनिट, म्हणजे मी इथे आले, माझ्या हातात बॅग्स होत्या, त्या मी तुमच्या समोर अशा धाडकन आपटल्या, तरी सुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल काही विचारायचं नाहीये का? नसेल विचारायचं तर मी स्वतःहून सांगते, मी चाललीये. कुठे पिकनिकला? नाही हो, मी हे घर सोडून निघून चाललीये. अरे माझ्याकडे की नाही एक आयडिया आहे. अहो काय झालं वहिनी, का लंगडताय? अरे काही नाही रे, मुरगळला जरा. अरे तुमची काय बट्टी जमली इकडे? काय चाललंय? काय नाही रे, कार्यक्रमाचं ठरवतोय. आपण असं करूया, शिल्पीला जज करूया. आणि अश्विनी वहिनी तर मिसेस इंडिया आहे ना, आपण त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ करूया. हो, पण आधी अश्विनीच्या डायरीमध्ये तिचं वेळापत्रक चेक करा. हो, नाहीतर ऐन कार्यक्रमाच्या दिवशी तिची कुठेतरी महत्वाची अपॉइंटमेंट असायची. काय हो काकू तुम्ही पण. मग काय, तुझ्या पार्लर मध्ये किती गर्दी असते हल्ली. काय वहिनी, ते एवढं म्हणतायत तर मग थोडा भाव खायचा ना. सांगायचं होतं की बाबा वर्षभर माझ्याकडे अपॉइंटमेंटच नाही म्हणून, तारखाच नाही म्हणून सांगायचं होतं की. बरं, चेष्टा नको. मी काय म्हणतो वहिनी, शिल्पीला नक्की वेळ आहे ना? तिने या स्पर्धेत जज व्हावं असं आम्हा सगळ्यांना वाटतं. हो नक्की शिल्पी जज होईल, ती नाही म्हणणार नाही. आणि मी काय म्हणते, तिच्याच हातनं बक्षीस पण देऊन टाका ना. काय रे मुकुल, कशाला आयडिया दिलीस तू? बघितलंस आता अश्विनी कशी भाव खाते ती. अश्विनी आणि भाव खाणार. काकू मी काही भाव वगैरे खात नाहीये. मला तुमच्या बरोबर बसून स्पर्धा एन्जॉय करायची. मागच्या वर्षी मी सगळं हे मिस केलं ना, बस फक्त एवढंच. हो, पण आम्ही आमच्या प्रमुख पाहुण्यांना मिस करेल त्याचं काय? नाही हो, मी म्हणाले ना मला स्पर्धा एन्जॉय करायची आहे. शिल्पीलाच तुम्ही जज करा आणि तिच्या हातातनच बक्षीस वाटा. चालेल का? चालेल, ठीक आहे ठीक आहे. चला, मिसेस इंडियानी प्रपोज केलं आणि सेक्रेटरी साहेबांनी आपल्या अप्रूव्ह करून टाकलं. आता विषयच संपला. झाली थट्टा करून तुमची. आई बाबा वाट बघतायत, चला जाऊया. त्या आईला खूप कामं पडतात आजकाल. अहो संध्याकाळी आरतीला या. चला बाय बाय. बरं, मी काय म्हणतो, आपले जे संध्याकाळी स्पर्धा आहेत ना त्याची आपण समजत आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काही पडलेलं नाहीये, मी कशी आहे, माझं बाळ कसं आहे, काही पडलेलं नाहीये. त्यामुळे मी चालली आता या घरातून. अगं काय चाललंय तुझं? कुठला तरी राग कुठे काढायचा? काय झालं नीट सांग मला. कितींदा सांगितली या मुलीला, अशा अवस्थेत चिडचिड करू नको. बाळासाठी ते चांगलं नाही. तिला कधी कळणार काय? अगं आई, कशी चिडचिड करू नको. होतीये माझी चिडचिड, होतीये प्रचंड. कारण तुम्हाला फक्त तुमचा मुलगा महत्वाचा आहे आणि तुमची सून महत्वाची आहे. कमाल आहे बा या मुलीची. अगं आता काही क्षणापूर्वी तू टेंट हाऊस बांधत होती ना आपल्या बाळासाठी. काय करायचं, कुठे ठेवायचं सगळं प्लॅन करत होती ना. मग आता काय झालं तुला? नाही नाही, नवीन घर तर सोडा. नवीन घरातही नाही, मला इथेही नाही राहायचंय. मी चाललीये निघून आता. शिवा, अगं अचानक विचित्र का वागतीयस तू? मला कळेल का काही? हो, विचित्र वागतीये कारण तुम्ही सगळे माझ्याशी वाईट वागता.
मला कायम सेकंडरी ट्रीटमेंट मिळते. काही झालं की सगळे आरोप माझ्यावर येतात. मी वाईट वागते, मी वाईट असते. त्यामुळे मला नाही राहायचं इथे. अगं कोण तुझ्याशी वाईट वागताय? तुला तसं वाटतंय का काही? तुझी सून वाईट वागतेय माझ्याशी. आणि मला माहितीये तिला मी या घरात नकोय राहायला. या घरात नाही, नवीन घरात नाही, कुठेच नकोय तिला मी राहायला. पण मी चाललीये निघून आता.